तांबडा भोपळा आता काय केलेला आहे, कापलेला आहे. त्याचा कसा आकार झालाय आता, हा चंद्रासारखा झालाय, दिसतो का नाही, असा आकार झाला या भोपळ्याचा, असा आकार झालाय, म्हणजे अर्धचंद्र झालाय. काय झालाय, अर्धचंद्र. म्हणजे एक तांबडा भोपळा विळीवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला. काय केला, एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला. पाठीवरती बघून बाळ्या पाहू लागला. पाठीवर का नाही, पाठीवरती बांधून बाळ्या पाहू लागला. एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला. तंबोरा असतो का नाही, त्याला हा भोपळा लावतात, आतमध्ये पूर्ण त्याचं पोकळ करतात, पोकळ, आणि तंबोऱ्याला लावतात. कोणी तार छेडतात, म्हणजे तार लावतात अशी, आणि ती तार अशी छेडतात, सात म्हणून त्याचा आवाज येतो, सात करू लागतो, म्हणजे आवाज येतो. एक तांबडा भोपळा, त्याला पाय लावले खाली. काय लावले, पाय. हा मुलगा, त्याला आपण इथं पाय लावले, जरासा करा. आणि त्या भोपळ्याला खाली काय लावले, पाय लावले. गेला टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला. नाही का नाही, टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला घेऊन गेला. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. म्हणजे काय असतं रे, शून्य भोपळा. एक तांबडा भोपळा गणिताच्या पुस्तकात सापडतो आपल्याला. तो कसा असतो आकाराने, गोल असा हा तांबडा भोपळा. कळला का तुम्हाला? चला कविता म्हणा बरं आता सगळ्यांनी. एक तांबडा भोपळा, एक तांबडा भोपळा.